अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांचे पदभरतीकरिता विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण. सर्वोच्च न्यायालयात निर्णय असून सुद्धा आदिवासी विशेष पदभरती झाली नसल्याने अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांची 12,520 पदांची भरती तात्काळ करण्यात यावी. शासकीय व निमशासकीय पदभरतीमध्ये अनुजमाती प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे. शासन निर्णय 2019 नुसार जात पडताळणी समित्याकडे प्रलंबित असलेल्या सदर्श वैधता प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसमेत इतर मागण्यांसाठी आज दिनांक 25 जुलैपासून रावण युवा फाउंडेशन व विद्यार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. हे बघा, आपल्या जे रावण युवा फाउंडेशनच्या जिल्हा अध्यक्षपदानुसार मी तुम्हाला सांगतो की आपण बेमुदत बांधलेलं आहे. याला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण काय उठणार नाहीत. आणि याच मुद्द्यावर माझं हे तिसरं उपोषण आहे. याच्या अगोदर जालना ठिकाणी मी उपोषण केलं होतं. त्या टायमाला मला नुसतं आश्वासन मिळलं होतं. त्याच्यानंतर मी आझाद मैदान मुंबई इथे बी हा माझा मुद्दा होता की बाबा तुम्ही विशेष पदभरती काढायला पाहिजे. 2017 पासून हे नुसतं चालू आहे. 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष, आज 2025 संपत आले ना. तर हे तोपर्यंत उठणार नाही जोपर्यंत समजा आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. हिंगोलीत या संदर्भात आंदोलन सुरू आहे. त्याला 10 दिवस झालेले आहेत. हिंगोलीमध्ये साखळी उपोषण आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, तरीही प्रतिसाद नाही आहे. आणि मला तर समजा ऐकण्यात आलं आहे की शिष्टमंडळ गेलं होतं हिंगोलीचं विकास मंत्रीकडं, तर त्याने डायरेक्ट आता न्यूजला एक अशी कात्रणं आलेली आहे की डायरेक्ट बिराडी वापस म्हणून. म्हणजे हा आदिवासी समाज बिराडी आहे का? कामापुरता यूज केला जातो का? प्रशासनानं जे शब्द वापरले की बिराडी समाज, आदिवासी समाजाला डायरेक्ट बिराडी वापस आलं आहे, त्याचं कारण काय? ते अगोदर पहिलं तर विचारायचं की मला बिराडी कोण, तुम्ही का आम्ही? एका साईडला म्हणता की तुम्ही भारताचा मूळ आदिवासी मालक म्हणजे आदिवासी समाज आहे, मग एका साईडला तुम्हीच बिराडी म्हणता. म्हणजे टोटल फक्त काय म्हणायचं, इलेक्शनचा टाईम आला की कोण आम्ही? मूळ मालक. आणि इलेक्शन संपलं, तुम्हाला खुर्च्या मिळाल्या नंतर कोण आम्ही? बिराडी. काम फक्त तेवढंच आहे ना, कामापुरता यूज केला जाणारा फक्त समाज म्हणजे आदिवासी समाज. या उपोषणातही जर आपल्याला यश भेटलं नाही तर पुढील काय आपण पाऊल उचलणार आहात का? हे बघा, मी आतापर्यंत याच्या टोटल प्रशासनाला प्रशासन काय म्हणतं की बाबा आम्हाला सपोर्ट करा, त्याच्यानुसार आपलं नियम आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये, बुद्धाच्या देशामध्ये राहतोय. इथं बुद्ध म्हणून ओळखला देशामध्ये राहतो. आणि याच्यामध्ये बाबासाहेबांना सरळ सरळ आपल्याला असं सांगितलं की आपला हक्क आपण मागू शकतो ना. आपण काय कोणाचं बळजबरी करायलो का? नाही ना. हा आपल्या आदिवासी समाजाच्याच विशेष पदभरती राहिलेल्या रखडलेल्या आहेत जे तुम्ही ठेवल्यात. त्याच्या अतिरिक्त आम्ही म्हणालो का आम्हाला तुमची जागा पाहिजे, आमदार करा म्हणून. मी म्हणतो का मला आमदार करा म्हणून? जे शक्य आहे तेच ना, जे संविधानाच्या नियमाने तेच मागायलोत ना आम्ही, की फक्त आम्हाला काय पाहिजे बाबा, विशेष पदभरती जी आहेत ती जे रखडलेली आहे ती द्या. आणि आतापर्यंत तुम्ही जे समजा उडते उत्तर दिलेत, आता तुम्ही आदिवासी याच्यामध्ये पावसाळी अधिवेशनमध्ये काय म्हणले की बाबा आम्ही 50 जागा काढल्यात. 50 जागा काढल्यात, मी मान्य करतो तुम्ही 50 जागा काढल्यात, पण आदिवासी समाजाच्या फक्त 50च जागा आहेत का? नाहीत ना, अनेक जागा आहेत ना आपल्या. त्याच्यावर पुन्हा डबल काय केलं यांनी की रिक्त पदे जे अधिसंख्य नियमानुसार जे होते रिक्त जागा, त्या रिक्त जागेवर भरलेत आणि त्याला नाव दिलं की विशेष पद भरतीचे समजा 12,000 होते, 12,520, त्याच्यामधले आम्ही जागा भरल्यात. चुकीचं सांगू नका ना लोकांना, जे आहे ते सरळ सांगा ना. तुम्ही जे अर्थ दाखवा, मी मान्य करीन. आणि याच्यावर जर तुम्ही आता हे हिंगोलीमधून छेडले, आज परभणीमध्ये पेटले, पण मला तर वाटतं बाबा की लवकरात लवकर प्रशासनाने याचं उत्तर द्यायला पाहिजे. जे योग्य आहे तेच द्यायला पाहिजे. उडीत आम्हाला नाही पाहिजे. आणि सरळ तुम्ही जर याच्यावर नसल करत ते सांगा आम्हाला की बाबा तुमची पदभरती निघणारच नाही. क्लिअर मुद्दा द्या ना आम्हाला की तुमची निघणारच नाही म्हणून. आम्ही थांबतो इथंच. मग जे आम्हाला करता येईल ते बघा काय करता येईल. तर जसं मागच्यामध्ये जे मणिपूरचा विषय घडला होता, तर प्रत्येक ठिकाणी जिथं आदिवासी समाज आहे महाराष्ट्रामध्ये, सध्या तर महाराष्ट्रात सांगतो मी, पण येणारा काळ तुमच्यावर एवढा येईल की महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्हाला याच गोष्टीमुळं आंदोलन झेलावं लागतील. हो.